नाही, आता सर्व ज्या निवडणुका होणार आहेत त्या महायुती म्हणून लढण्याचा मानस त्या ठिकाणी निश्चितच आहे. तथापि कदाचित ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्तरावर स्वबळाचं जर एकमत झालं तर त्या ठिकाणी तशाही प्रकारची गोष्ट होऊ शकते. परंतु आजच्या तारखेला तरी या ठिकाणी अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी असे आमच्या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाखाली एकत्रितच निवडणूक लढण्याचं सध्या तरी आहे. बीड मध्ये या ठिकाणी देवाभाऊ बाहुबली अशा नावाचे पहिल्यांदाच पोस्टर या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाला GR या ठिकाणी काढला गेला, बीड मध्ये खऱ्या अर्थानं एक वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. सुरेश दसांचा पण फोटो याच्यावरती आहे आणि लढाई आपण जिंकलो अशा पद्धतीचा आशय याच्यामध्ये पाहायला मिळतोय. देवाभाऊंना एका व्हिलनच्या स्वरूपामध्ये काही राजकीय नेत्यांनी आपल्या राजकारणासाठी उभं केलं होतं आणि शेवटी मराठा आरक्षण हे देवाभाऊनीच दिलं होतं, ते टिकवलं होतं. त्यानंतर उद्धवजींच्या सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे ते गेलं आणि त्यानंतर एकनाथरावजी शिंदे साहेबांनीच आमच्या महायुतीने आरक्षण दिलं होतं. आणि त्यामुळं जसं काही देवेंद्रजी मराठा आरक्षणाच्या समाजाच्या विरोधात आहेत म्हणून काही लोकांनी प्रीप्लॅन त्यांना विलन करण्याचा प्रयत्न केला. परंतु देवाभाऊ आहेत आणि बाहुबली असल्याचं त्यांनी एकही मारा लेकिन जोरशे मारा अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाची मनं जिंकलेत. आणि आपण बघताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं बीडमध्ये बाहुबली आहे तसं सर्व शहरात आज मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतानाची पोस्टर्स लागलेत. आणि त्यामुळे एक मराठा समाजामध्ये देवेंद्रजींच्या विषयी एक आदराचं आणि आपुलकीचं स्थान निश्चितच उभं राहिलेलं आहे. असं मी सांगा ना, मुंबईत सुद्धा आणि ठाण्यात सुद्धा अशा प्रकारचे होर्डिंग्स लागलेले पाहायला मिळतात. पण खऱ्या अर्थानं कॅम्पेनिंग भाजपकडून सुरू झालेलं आहे. पण शिंदे साहेब असं म्हणतात की आम्हाला कॅम्पेनिंगची गरज नाही, आम्ही आमच्या विकासाच्या दरावरती. असं कुठे फोटो टाकून कॅम्पेन होत नसतं. हे उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी त्या समाजाच्या भावना आहेत. जसं आता बाहुबली बोललेत, हे थोडं आम्ही काय सांगायला गेलो. आज मुंबईत त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे होर्डिंग्स लागलेत महाराजांना अभिवादन करताना, हे थोडं आम्ही पक्षाने लावलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आणि अशा प्रकारच्या कॅम्पेनिंगनी होत नसतं तर त्या ठिकाणी विकासावरच निवडणूक होत असते. आणि त्याच्यामुळं देवेंद्रजी हे विकासाभिमुख अशा प्रकारचं लोकप्रिय नेतृत्व आहे. आणि त्याच्यामुळे महायुतीला विकास करत असल्यामुळे अशा वेगळ्या कॅम्पेनिंगची आवश्यकता नाहीये. हा उत्स्फूर्त मराठा समाजाचा ज्या काही भावना होत्या त्या वेगवेगळ्या स्तरावरून प्रदर्शित झाल्या. त्यांची जी काही दशा झालेली आहे त्यातनं बाहेर येऊन त्यांना दिशा मिळावी अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. परंतु त्यांनी त्यांचं स्वप्न पाहावं, त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, दिशा शोधावी. आमचं काही त्याला हरकत असायचं कारण नाही. परंतु आमची स्पष्ट दिशा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता, मुंबईतील जनता ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीने आमच्या महायुतीच्या मागेच आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.